नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं। इकडे बाळूमामा ते तळ आता सोडायचं तयारी करू लागतात। त्या गावचे लोक सर्व लोक म्हणू लागतात, मामा तुम्ही आणखीन दिवस थांबा। मामा म्हणतात, आता हितलं तर काम संपलं, मोरा अजून माझी लोक वाट बघतात, त्यांच्यासाठी जावं लागतं मला। आता मामा उद्या जाणार म्हणून सर्व लोक रडू लागतात व सर्व लोक म्हणू लागतात, मामाची 300 मेंढरं मेली तरी मामाने एकदासुद्धा ही म्हणलं नाही की तुमच्या गावी आलो आणि असं झालं म्हणून। मामा उलट सर्वांचं भलंच करत गेलं, सर्वांचं कल्याणच केलं। दुर्गाप्पा म्हणतो, मामाचं तळ जिथं असेल तिथं मी जाऊन दर्शन घेईन, त्यांची सेवा करेन, पण ह्या गावात कधी मी बोलवणार नाही त्यांना। माझ्यामुळं त्यांना खूप त्रास झाला। तेथील लोक म्हणू लागतात, हे सगळं कोणामुळं झालं हे सगळ्यांनाच ठाव आहे। पुढे आपण पाहतो, मामा गावातून बाहेर निघताच एक आकाशवाणी होते आणि मामांना त्यांची शक्ती परत मिळते। पुढे आपण चंडापाच्या घरी पाहतो, चंडापाच्या पत्नीला पोटाशी राहते। ही बातमी चंडापाला कळताच तो खूप आनंदी होतो व बाळूमामांचं नाव घेऊ लागतो। मामांनी चंडापाला सांगितलंच होतं की येत्या 12 मासात तुला वंशाचा दिवा मिळेल म्हणून, व मामाने बोललेलं ते खरं ठरलं। इकडे दामू व सकू म्हणू लागतात, मामाने त्यांना आशीर्वाद दिला होता चंडापाला, त्यामुळे त्यांच्या घरी पाळणा हलू लागला। पुढे आपण पाहतो, मामा आता ज्या गावात गेलेत त्या लोकांचे देखील गारणं सोडवू लागतात व नंतर मामा म्हणू लागतात त्यांना दुर्गाबाच्या घरी जायचं आहे। तर तेथील सेवेकर म्हणतात, का त्यांच्या का घरी आता जायचं आहे आपल्याला? आधीच आपल्याला खूप त्रास झाला आहे त्यांच्यामुळे, पण त्यांच्याकडे का जायचं परत? मामा म्हणतात, आपल्याला जायचं आहे तिकडे, जाऊ तिकडे एकदा। बरोबर 12 मासाच्या आत मामा चंडापाच्या घरी जात असतात। चंडापाच्या मुलग्याचा बारसा असतो, त्यासाठी त्यांच्या घरी जात असतात। मामा आता त्या गावात येतात व त्या गावचे लोक सर्व खूप आनंदी होतात मामांना पाहून व सर्व लोक मामांचे पाया पडू लागतात। मामा त्यांना भंडारा लावू लागतात। ही बातमी दुर्गाप्पाला समजते। दुर्गाप्पा येऊन चंडापाला सांगतो की मामा आपल्याच घरी येत आहेत म्हणून। चंडाप्पा म्हणतो, मामाने जे बोललं होतं ते खरं केलं, बरोबर माझ्या मुलग्याच्या बारशाला ते आले। पुढे आपण पाहतो, मामा चंडापाच्या घरी येतात। दुर्गाप्पा त्यांचे पाण्याने पाय धुवू लागतो। चंडाप्पा खूप आनंदी असतो। मामा चंडापाला म्हणतात, तू जे वाईट काम थांबवलंस ते बरं केलंस, पण तुला तुझे कर्म परत ते फिरून येणारच। आधी केलेले तू वाईट कर्म हे तुला फिरून येणार, ते तुला भोगावं तर लागेलच। चंडाप्पा त्याच्या पोरग्याकडे घेऊन जातो। मामाने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला दागिने घालतात व ते झाल्यानंतर मामा तिथून निघून जातात। चंडाप्पाला त्यांचे घरचे सर्व विचारू लागतात की तुमच्यामध्ये आणि मामांमध्ये बोलणं काय झालं होतं त्यावेळेस? चंडाप्पा सांगू लागतो, मामाने मला बोलले होते की तुझ्यामुळे 300 मेंढरं माझी मेली, हे समज केलं कारण तुम्ही आमच्या घरी यावं म्हणून, असं मी त्यांना बोललो, असे चंडाप्पा सांगू लागतो। व मामाने हे बी सांगितलं होतं की येत्या 12 मासात तुझ्या घरी पाळणा हलल म्हणून व तुला वंशाचा दिवा मिळेल म्हणून, पण जे मी हे वाईट कर्म करत आहे ते मला थांबवावं असं मला त्यांनी सांगितले होते व त्यावेळेस मी पटकन हो बोललो त्यासनी। पुढे मामा म्हणतात, चंडाप्पा यापुढे तू मला जेव्हा भेटशील तेव्हा तू कर्माच्या फेऱ्यात अडकलेला असशील। लोकाचं जे तो हाल केलं ते फिरून तुझ्या वाटेला येणार, त्याला काही इलाज नाही। इथे आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।